आणि आता इतर महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। दिल्लीतील ड्रग्ज रॅकेटमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा हात, पंतप्रधान मोदींचा आरोप। काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अधीन करत असल्याचंही मोदींचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणार, वाशिममधील सभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। बंजारा समाजाच्या विरासत ते बंजारा या नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। मोदींकडून संग्रहालयाची पाहणी, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांची उपस्थिती। मोदींना किती फित्या कापायच्या आहेत ते कापू द्या, विधानसभा निवडणुकीमध्ये जनता भाजपला आणि त्यांच्या गद्दार मित्रांना जागा दाखवेल। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका। भाजपसाठी पंतप्रधान गल्ली बोळामध्ये फिरतायत, पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। वाशिम दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी जगदंबा मंदिरात, मोदींच्या हस्ते जगदंबा मंदिरामध्ये आरती। वाशिम दौऱ्यावर असलेल्या मोदींकडून पोहरा देवीत नगारा वादन करण्याआधी जगदंबा मंदिरात देवीची आरती। निवडणुकीनिमित्त होणाऱ्या घोषणा जुमलेबाजी असणार, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटोलेंची टीका। तर एकीकडे सत्य असत्य, एकीकडे सत्य अशा दोन गोष्टी महाराष्ट्रात पाहायला मिळणार, पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासाठी मोदींचा दौरा, मोदींच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। तर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मुलाखत दिलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंगमुळे खोसकर हे चर्चेत आलेले होते। हिरामण खोसकर पुन्हा एकदा आता काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी देखील मुलाखत दिली आहे। ठाण्यात लाडके भाऊ पोस्टर झळकलेत। लाडके भाऊ पोस्टर्सवर मोदी, अमित शहांसह शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा फोटो। लाडके भाऊ पोस्टरची सर्वत्र चर्चा होते। मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विविध प्रकल्पांचं भूमिपूजन। ठाण्यात मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त, कासरवडवली ते पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बीकेसीमध्ये अभिजात मराठी सन्मान सोहळा। महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक आणि कलाकार यांची उपस्थिती असेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावतील। मी एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदे गटावर निशाणा। महिनाभरात आमचं सरकार आल्यावर तुमच्या लुटीचा हिशेब घेणार, ठाकरेंचा इशारा। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेसह बेरोजगारीवरील ठाकरेंचा सरकारवर हा निशाणा। लाडकी बहीण योजना सुपर हिट ठरली आहे। विरोधकांचा योजना बंद करण्याचा घाट, मात्र कुणाचा मायका लाल योजना बंद करू शकत नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। वोट जिहाद हा भाजप आणि संघाचा फेक नॅरेटिव्ह। वोट जिहाद कसा असतो यावर श्वेतवर पत्रिका काढावी आणि राऊतांची प्रतिक्रिया। आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्याची गरज आहे, राहुल गांधींचं हे वक्तव्य। तर आमचं सरकार आलं तर देशात जातनिहाय जनगणना करू, मागास लोक किती आहेत ते कुणालाच माहीत नाही, राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधींकडून कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्यावेळी बाळासाहेब थोरातांसह शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटलांची उपस्थिती। शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली। काही लोक विचारांचे विचार मानत नाही आणि म्हणून मालवणमधील पुतळा कोसळलाय। राहुल गांधींचा मोदींवर हा हल्लाबोल। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर राहुल गांधी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी। राहुल गांधी शाहू महाराजांच्या समाधीवर नतमस्तक। राहुल गांधींकडून मुदगावमध्ये टेम्पो चालक आणि अजित संधे यांची भेट घेतलेली आहे। तसंच कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राहुल गांधी सर्वसामान्य टेम्पो चालकाच्या घरी गेले। राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। परदेशात जाऊन राहुल गांधींनी भारताचा अपमान केल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक। वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, पण काही जण ऐकत नाहीत। एवढा हट्टीपणा कशासाठी, अजित पवारांचं वक्तव्य। मावळमध्ये कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर अन्याय सहन करणार नाही, सुनील शेळकेंचं वक्तव्य। तर आज सुनीलची गाडी गरम होती, जरा सबुरीनं घ्यायला असतं, कुणाला नाराज करायचं नाही, अजितदादांचा हा सल्ला।